शेतकरी मित्रांनो, राम राम नमस्कार. शेतकरी मित्रांनो, राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिवसेंदिवस दिलासादायक बातमी येत आहे. कापसाच्या भावात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. जाणून घेऊ शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या हाती आलेले सर्वात ताजे कापसाचे भाव. तत्पूर्वी आपणास विनंती करतो, शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येक शेतकरी बांधवाने आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा. मित्रांनो, भरपूर शेतकरी या ठिकाणी कमेंट करत होते की तुरीच्या बाबत सुद्धा अपडेट द्या. तर मित्रांनो, सुरुवातीला तुरीची माहिती थोडक्यात सांगतो, त्यानंतर कापसाचे भाव. व्हिडिओ पूर्ण बघा. सुरुवात करतोय मित्रांनो, तुरीची आवक 92.8% वाढली, दर मात्र घसरले. काढणीचा वेग वाढला, दर मात्र किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी. मित्रांनो, ही माहिती घेऊ, त्यानंतर कापसाचे भाव पावतीसहित दाखवणारे कुठे 8,500च्या पार भाव गेलेला आहे. मित्रांनो, खामगाव जिल्हा बुलढाणा गत आठवड्याच्या तुलनेत राज्यस्तरावर तुरीची आवक तब्बल 92.8% वाढली आहे. बाजारात वाढलेली आवक आणि मागणीतील मर्यादेचा याचा थेट परिणाम तुरीच्या दरावर दिसून येत असल्याचे स्मार्ट बाजार माहिती विश्लेषण व जोखीम निवारण कक्षाच्या साप्ताहिक अहवालात सांगण्यात आले आहे. मागील आठवड्यात लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीचा सरासरी दर 7,100 रुपये प्रति क्विंटल इतका नोंदवण्यात आला. मात्र त्याआधीच्या आठवड्यात तुलनेत तुरीच्या किमतीत 1.2% घट झाली आहे, दर आधारभूत किमतीच्या खालीच. मित्रांनो, तुरीची वाढलेली आवक ही काढणी पूर्ण होणे आणि शेतकऱ्याकडून माल बाजारात आणण्याचा वेग वाढल्यामुळे झाल्याचे जाणकाराचे मत आहे. मात्र दर आधारभूत किमतीखाली असल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित आर्थिक लाभ मिळत नसल्याचे चित्र सध्या राज्यातील बाजारामध्ये दिसून येत आहे. मित्रांनो, तुमच्याकडे तूर काढणी झाली असेल किंवा कोणी विकली असेल तर कमेंट करून सांगा. तुमच्या तुरीला स्थानिक जे बाजार आहे तर या बाजारामध्ये नेमका काय तुरीला भाव मिळताना दिसत आहे ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. मित्रांनो, हमी भाव 8,000 मात्र मिळतो 7,500. मित्रांनो, सध्या बाजारातील दर हे केंद्र सरकारने खरीप हंगाम 2025-26 साठी जाहीर केलेल्या 8,000 रुपये प्रति क्विंटल किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी असल्याने शेतकरी चिंतातूर आहे. मागील आठवड्यात जालना बाजारात तुरीचा सरासरी दर सर्वाधिक 7,491 रुपये प्रति क्विंटल इतका होता. तर कारंजा बाजारात तुरीचे दर तुलनेने कमी राहून 6,778 रुपये प्रति क्विंटल इतके नोंदवले गेले. म्हणजे बाजारात हमी भावापेक्षा कमी दर आहे. आता मित्रांनो, वळूया कापूस भावाकडे. पावती बघा स्क्रीनवर. कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला 8,420. दुसरी पावती बघा मित्रांनो, 8,500 रुपये. यावर्षीचा सर्वात जास्त भाव कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला या ठिकाणी मिळालेला आहे. त्यानंतर मित्रांनो, तुरीचं बघा, अकोला 7,565 रुपयाची अकोल्याची तुरीची पावती आहे. इतर बाजार समितीची माहिती पटापट. पाथर्डी येथे नंबर 1 जातीचा कापूस जास्तीत जास्त 7,350 रुपये. त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती वरोरा शेगाव जास्तीत जास्त 7,925 रुपये. पुढील बाजार समिती हिंगणघाट जास्तीत जास्त 8,185 रुपये. पुढील बाजार समिती सिंधी सलू जास्तीत जास्त 8,245 रुपये. देऊळगाव राजा जास्तीत जास्त 8,100 रुपये. त्यानंतर मित्रांनो, उमरेड जास्तीत जास्त 7,960 रुपये. त्यानंतर अकोला बोरगाव मंजू जास्तीत जास्त 8,010 रुपये. त्यानंतर अकोला जास्तीत जास्त 8,010 रुपये. त्यानंतर जालना जास्तीत जास्त 8,010 रुपये. त्यानंतर समुद्रपूर जास्तीत जास्त 8,100 रुपये. त्यानंतर भद्रावती जास्तीत जास्त 8,000 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती सावनेर जास्तीत जास्त 7,700 रुपये. त्यानंतर अमरावती जास्तीत जास्त 7,850 रुपये. त्यानंतर खाजगी बाजार बीड जास्तीत जास्त 8,000 रुपये. त्यानंतर बीड धारूर या ठिकाणी 7,900 रुपये. त्यानंतर यवतमाळ पांढरकवडा जास्तीत जास्त 7,950 रुपये. दररोजच्या अशाच माहितीसाठी आपल्या चॅनल नक्की लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.